इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर प्रेस करें। भूमिपूजन आहे आणि त्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत। त्याच्यात त्या मामाचा आपण सर्व स्वागतदारी आहोत। कोणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे। एक नंबर व 2 नंबर याची सर्व गादीचं काम चालू होणार आहे। त्यानिमित्त या भूमिपूजन चालू आहे, सर्वांनी याची नोंद घ्यावी। आपले तडफदार आमदार दिलीप मामा यांचं सर स्वागत। जय हिंद साथियों, खबरें और भी टीवी न्यूज़ नेटवर्क में आप सभी दर्शकों का स्वागत है। दिलीप मामा लांडे आज यहाँ पर भूमि पूजन के लिए आए हैं। जानते हैं आज का जो चांदीवली का विकास हो रहा है उसके बारे में हम जानेंगे और साथ ही साथ महाराष्ट्र में जो शहीद हुए हैं उनके बारे में उनका क्या कहना है ये भी जानेंगे। सर जी, आज आप यहाँ पर चांदीवली विकास के लिए आप यहाँ पर आए हैं। आज साथ ही साथ 14 अप्रैल के बारे में भी जानना है और 14 अप्रैल के दिन जो जिंदा जला गया मासूम बच्चों को उसके बारे में भी, और महाराष्ट्र के जो मिलिट्री के साथ साथ आज हमारे देश के लोग शहीद हुए हैं उनके बारे में जाने। आप इस बारे में अभी इस वक्त चांदीवली में आप इस विकास के बारे में क्या कहना चाहोगे सर? काश्मीरमध्ये वाकड्यांनी जो हल्ला केला, अतिरेक्यांनी जो हल्ला केला त्याचा चांदीवली विधानसभेच्या वतीने निषेध करतो आणि त्या मृत्यू लोकांच्या या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो। आपण या ठिकाणी असं सांगितलं की चांदीवलीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आज आपण इथे आलेला आहात। या विभागातील नागरी सुविधा ज्या अपूर्ण आहे त्या पूर्ण करण्यासाठी मी आणि माझा लहान भाव अशोक माटेकर आम्ही दोघं मिळून त्या विभागातील लोकांना इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर प्रेस करें। आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला दर्शन देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या तमाम माता भगिनींनो, बंधूंनो, तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा आशीर्वाद देतो, आपल्या सर्वांचं दर्शन घेतो। असाच आपला विश्वास, असंच आपलं सहकार्य, असाच आपला आशीर्वाद कायम माझ्या डोक्यावरती पाठीवरती राहो। तुमच्या सर्वांच्या विश्वासाने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या आणि तुमच्या परिवाराची सेवा, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मान सन्मान द्यायचं काम माझ्या हातून खरं एवढं परमेश्वराच्या चरणी आणि तुमच्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो। बंधू भगिनी मातांनो, या ठिकाणी आता अशोकने तुम्हाला सांगितलं की गोरगरिबांची मुलं स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी स्वतः त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या पैशाने टेक्निकल कॉलेज उभं करून कोणाला इंजिनियर बनायचं असेल, कोणाला सिव्हिल इंजिनियर बनायचं असेल, कोणाला वायरमॅन बनायचं असेल, अनेक कोर्सेस आहेत, मेकॅनिकल इंजिनियर असेल, असे एकूण 56 कोर्सेस शिकण्यासाठी, आणि ते पण शासनाच्या माध्यमातून। मी आणि का माझ्या भावाचं पोट भरण्यासाठी आम्ही कॉलेज काढतो असं नाहीये। ते कॉलेज जे तुमच्या हक्काचं होतं, तुमच्या मुलाबाळाच्या शिकण्यासाठी होतं, परंतु गेले 20 वर्ष फक्त धर्माच्या नावावरती, प्रांताच्या नावावरती, कौम के नाम के आधार पे जिनको आप वोट दिया उनको जाके पूछ लीजिए कि उनको कौम के बच्चे लोग सीखने के लिए यहाँ पे जो जगह है उनकी आंख कभी खुली नहीं है, उनकी आंख कभी खुली नहीं है।
मेरे मुस्लिम समाज के माँ बहनों सुन लीजिए, मेरे इस मुस्लिम वीडियो समाज के को भाइयों लाइक सुन करें, लीजिए। हमारे चैनल को सब्सक्राइब जिनको करें आप और कौम के बेल आइकन समर्थक हैं, जरूर प्रेस करें। उन्होंने तुम्हारे कौम के बच्चे लोग के लिए क्या काम किया बता दो। त्या सर्वांच्या साक्षीने या कामाचा आपण शुभारंभ केलेला आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे 2019 नंतर पुन्हा 2024ला या चांदूर विधानसभेतील जनतेने त्याचप्रमाणे 156 मधील सर्व मतदार बंधू भगिनींनी मामांना मोठ्या प्रमाणात मतदान करून प्रचंड अशा मोठ्या मताधिक्याने मामा आपण निवडून दिलेला आहे. खरं तर 2019ला तुम्ही आम्ही सर्वांनी मेहनत केली आणि त्या ठिकाणी 409 मतांनी आपला विजय झाला होता. आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेसपासून 2019 पासून या चांदोली विधानसभेमध्ये विकासगंगा वाहू लागली. एक आमदार, एक लोकप्रतिनिधी कुठल्या प्रकारे काम करू शकतो, या चांदोली विधानसभेमध्ये कुठल्या वार्डमध्ये काय काम करायचं आहे याची पूर्णपणे जाण असलेला नेता, लोकनेता विकास पुरुष या माध्यमातून मामांनी या चांदोली विधानसभेचा खऱ्या अर्थाने काय आपल्याला केला ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि त्याचाच परिणाम आहे की आज 2024च्या ह्या निवडणुकीमध्ये मामा गल्लीमध्ये येत असतो. आम्ही अनेक आमदार पाहिले, परंतु मामा स्वतःला आमदार त्यांनी कधीच समजलं नाही. एक कार्यकर्ता, एक आपल्या विभागातील आपल्या चाळीतील कार्यकर्ता ह्या प्रमाणे मामाने काम केलं, सर्वजण फिरले. त्या ठिकाणी सुद्धा जे ज्या समाजाचे होते त्यांना ते कधी जागा दिसली नाही, त्यांना ती जागा दुसऱ्या कारणासाठी दिसली. त्या जागेवर असं झालं सरकार, मान्य सरकारच्या माध्यमातून जेणेकरून आपल्या भागातील लोक इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर प्रेस करें. म्हणजे ते वेल्डर असेल, बरेच प्रोफेशनल ते असतात, कोर्सेस असतात, औद्योगिक ITI त्याला म्हणतात. त्याचं केंद्र, त्याचं कॉलेज मामाच्या माध्यमातून साकार होत आहे. लवकरच त्याचं काम सुरू होईल. प्राथमिक आमच्या बैठकी झाल्यात, मामाने त्यासाठी खूप मोठा पाठपुरावा केला आणि आज त्या ठिकाणी एवढं मोठं काम होत आहे. आणि अशी अनेक कामं मामाच्या माध्यमातून गेल्या 5 वर्ष झालेत आणि याच्या पुढेही न भूतो न भविष्यती अशी कामं मामाच्या माध्यमातून होतील. आणि 5 वर्षात